तर पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये। तर हे बघा मी आज माझ्या किचनमध्ये काय बनवलेलं आहे। तर हे बघा 4 ते 5 दिवसांनी काय आहे हे बघा। तुम्हाला माहितच आहे रक्षाबंधनचा सण जवळ येत आहे। तर रक्षाबंधन निमित्त मिठाई तर आपल्याला बनवायलाच पाहिजे। प्रत्येक घरी रक्षाबंधन निमित्त मिठाई बनतेच, काही जण विकत आणतात। तर आता विकत आणणे सुद्धा सोडाल तुम्ही। हे बघा मी फक्त 1 लिटर दुधापासून फुल फॅट क्रीम दूध घेतलं 1 लिटर, आणि 1 लिटर दुधाचे मी किती पेढे बनवलेले आहेत। फक्त 2 साहित्यापासून बनवलेले आहेत आणि मीडियम साईजचे मी हे काउंट केले तर 32 पूर्ण हे पेढे आहेत। हे बघा एकदम शुद्ध माव्याचे, बाहेरचे भेसळयुक्त पेढे आणि मिठाई खाण्यापेक्षा घरच्या घरी आपण असे मिठाया आणि पेढे बनवणं कधीही चांगलं असते। चला तर मग लगेचच वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी पूर्ण फुल वॉच कराल। ठीक आहे, चला मग सुरुवात करूया, पेढे बनवूया। तर हे बघा मी इथे घेतलेलं आहे 1 लिटर अमूलचं दूध आणि हे पूर्ण क्रीमचं दूध आहे। तर शक्यतोवर तुम्ही पेढे बनवताना क्रीमचं दूधच वापरा, किंवा मग तुमच्याकडे जर दूध येत असेल तर तुम्ही शक्यतोवर म्हशीचं दूध वापरा, कारण गाईच्या दुधामध्ये फारशी साय येत नाही। त्यामुळे म्हशीचं दूध वापरा किंवा मग असं पॉकेटचं क्रीमचं दूध वापरा। म्हणजे दूध काय आहे पटकन आटेल सुद्धा आणि त्याचा जो मावा आहे ना तो जास्त प्रमाणात जास्त क्वांटिटीमध्ये तयार होतो। तर हे बघा इथे मी फुल फॅटचं 1 लिटर दूध घेतलेलं आहे, अमूलचं दूध आहे हे। आता हे छान असं आपण आटवून घेऊया आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि शक्यतो स्वयंपाक करता करता करायचं, म्हणजे आपलं लक्ष पण राहतं आणि आपला स्वयंपाक पण होतो। फारसा एक्स्ट्रा आपल्याला इथे किचनमध्ये उभं राहून जास्त वेळ देण्याची गरज नसते। मग तर संध्याकाळीचा किंवा सकाळचा स्वयंपाक करता करता आपण एका साईडला असं दूध आटवू शकतो। साईडची मलाई काढत जा, तरी पण कितीही मलाई काढली तरी थोडी साईडला कढईला मलाई जी आहे ना चिटकते। तर पुन्हा एक सांगते की हे दूध आटवताना थोडी जाड गुळाचं पातेलं घ्यायचं, म्हणजे दूध जे आहे ना खाली असं चिपकत नाही। तर हे बघा दूध मी छान असं पूर्ण आटवून घेतलेलं आहे। तर 1 लिटर दुधामध्ये मी टाकत आहे साधारणतः अर्धा वाटी साखर। फार जास्त इथे साखर टाकण्याची गरज नाही आहे, कारण हे क्रीमचं दूध आहे ना थोडं गोडसरच असते। तर हे साखर मिक्स केल्यानंतर आपल्याला थोडंसं आणखी हे आटवून घ्यायचं आहे। हे बघा त्यानंतर मी इथे टाकत आहे साधारणतः अर्धा छोटा चम्मच तूप आणि वेलची पूड। तूप टाकल्यामुळे काय होतं, हा जो मावा आहे ना आपल्या पातेल्याला खाली चिपकत नाही आणि खूप छान असं मऊ टेक्स्चर येतं। थोडीशी इलायची पूड टाकून छान मिक्स केलेला आहे। ऑलमोस्ट आपला मावा जो आहे ना एकदम रेडी परफेक्ट झालेला आहे मैत्रिणींनो पेढे बनवण्यासाठी। आता आपण गॅस बंद करायचा आणि हे एका कटोरीमध्ये आपण काढून ठेवूया। चला तर आता गॅस बंद करून द्यायचा। तर हे बघा एका कटोरीमध्ये आता हा जो तयार मावा केलेला आहे ना आपण तो काढून ठेवायचा, आणि काढल्याबरोबरच आपण याचे पेढे तयार करायचे नाही, आपल्याला काही वेळाकरिता हे झाकून ठेवावं लागेल, म्हणजे हे जे मिश्रण आहे ना छान असं सेट होतं पेढे बनवण्यासाठी। आता खूपच एकदम नरम आहे। तर हे बघा थोड्या वेळ मी ठेवलेलं होतं, तुम्ही बाहेरही ठेवू शकता किंवा मग फ्रीजमध्ये पण ठेवू शकता। एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तर आहे की नाही छान ट्रिक पेढे बनवण्याची, घरच्या घरी छान असं शुद्ध पेढे बनवू शकतो। सुदीला काय होतं मैत्रिणींनो की बाहेरचे जे आहे ना कोणत्याही मिठाया आपण विकत घेतो तर त्या प्रमाणामध्ये भेसळ असण्याची खूप जास्त शक्यता असते। तर आपण घरी बनवलेलेच थोडी मेहनत घेऊन जर घरी बनवले ना की छान आपल्याला शुद्ध मिठाई पेढे म्हणा किंवा कोणताही पदार्थ घरच्या घरी छान असा खायला मिळतो, पण थोडी मेहनत करावी लागते। तर हे बघा मी छान असं मळून घेतलेलं आहे हे एका प्लेटमध्ये काढल्यानंतर। आता हाताला लावत आहे थोडंसं तूप, कारण हा हाताला चिपकणार नाही मग। आणि हे बघा तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही पेढे करा, अंगठ्यानी थोडं दाब द्या। हे बघा झाला की नाही छान असा मार्केटसारखा पेढा इथे। हे बघा सर्व पेढे आपण अशाच प्रकारे तयार करून घेऊया। तर हे बघा 1 लिटर दुधाचे तुम्ही विश्वास ठेवणार नाही इतके पेढे झाले। हे बघा मीडियम साईजचे, म्हणजे भरपूर क्वांटिटीमध्ये सुद्धा होतात आणि शुद्ध घरच्या घरी आपल्याला पेढे मिळतात। आता हे आपण गार्निश करूया, पिस्तानी बदामनी कशानी तुम्ही इथे गार्निश करू शकता, जे तुम्हाला ड्रायफ्रुट्स आवडतात ते। मी बदामचे छोटे छोटे कापनी छान असं हे गार्निश करत आहे, म्हणजे दिसायला सुद्धा एकदम अप्रतिम दिसतील आपले
दुधाचे पेढे. तर या रक्षाबंधनला तुम्ही तुमच्या भावाला खिलवा घरच्या घरी बनवलेले शुद्ध दुधाचे शुद्ध माव्याचे पौष्टिक असे पेढे. तर रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईकचं बटन नक्की दाबा. लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका. तर हे बघा, तुम्ही बघू शकता की किती पेढे इथे तयार झालेले आहेत. आय होप की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल आणि नेक्स्ट रेसिपी सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर बघायला अजिबात विसरू नका. तर हे बघा, पेढे तयार झालेले आहेत आणि आय होप की तुम्हाला ही पेढ्याची रेसिपी नक्की आवडली असेल. आणि सर्वात प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद, तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितली. आणि अशाच रेसिपी बघण्याकरिता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच साईडला बेल आयकॉन असते ना, ती सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार आणि सर्व रेसिपीज तुम्ही चांगल्या प्रकारे बघू शकणार. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली ना, हे पेढे आवडले ना, तर प्लीज एक लाईक सुद्धा करून जा. आणि येत्या रक्षाबंधनला तुम्ही तुमच्या भावांना अशा प्रकारे घरी बनवलेल्या मिठाया खिलवा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत ऍडव्हान्समध्ये हॅपी रक्षाबंधन. नारळी पौर्णिमेच्या सर्व माझ्या मैत्रिणींना, दादा ताईंना सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर पुढील रेसिपी सुद्धा बघायला अजिबात विसरू नका. बाय बाय.